नमस्कार मित्रांनो, मी ॲपॅरिझम 261 पासून पुढील ॲपॅरिझम वाचण्याची सुरुवात करीत आहे. ॲपॅरिझम 261 चिरकालीन रोगाची चिकित्सा करीत असताना रोग दुरुस्त होण्याच्या मार्गात अडथळे दूर केलेच पाहिजेत. याशिवाय मन शांत राहावे म्हणून करमणूक, मोकळ्या हवेत फिरणे, सर्व प्रकारच्या ऋतूत व हवेत हलका व्यायाम घेणे, यासोबत रोग्याचे योग्य पुष्टीकारक व बलवर्धक पण औषधी तत्व नसलेले अन्नपाणी घेतले पाहिजे. ॲपॅरिझम 262 अशोकरी रोगात जर रोग मानसिक पातळीवर नसेल तर व रोग्याची काही पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा असेल तर ती इच्छा निसर्गाचीच आहे असे समजून त्या बाबतीत अगदी कडक न राहता रोग्याला थोडेसे खाऊ द्यावे, म्हणजे त्याला तात्पुरते मानसिक समाधान लाभेल, परंतु अशा इच्छेचा रोगावर परिणाम होऊ नये याची दक्षता घ्यावी. ॲपॅरिझम 263 रोग्याला अशोकारी रोग झाला असताना त्याच्या खाण्यापिण्याच्या इच्छा जर तात्पुरत्या पुरवल्या तर त्याला थोडे बरे वाटते. अशा वेळी ही निसर्गाची भूक समजून ते अन्न किंवा पेय त्याला द्यावे. विवाग्र मुद्दा आहे. या कृत्यामुळे जरी रोग सुधारण्याच्या मार्गात थोडा अडथळा निर्माण झाला तरी योग्य होमिओपॅथिक औषध व निसर्गाचे झालेले तात्पुरते समाधान यामुळे हा अडथळा बहुधा दूर होऊन जाईल. शिवाय अशोकारी रोगात रोग्याच्या इच्छेप्रमाणे थंडी किंवा गरमीपासून त्याला होणारा त्रास दूर करावा. त्याचे मनावर कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण पडेल असे काहीही करू नये. परंतु असे क्वचित होते. विशेषतः प्रदाहकारी इन्फ्लॅमेटरी रोगात सहसा ॲकोनाटचा वापर जास्त करावा लागतो. हे औषध सेवनात येणाऱ्या आम्ल पालेभाज्यांमुळे योग्य क्रिया करू शकणार नाही. अशा वेळी रोग्याला फक्त थंड पाणी द्यावे. या दोन्ही परिच्छेदाचा सारांश एवढाच आहे की कोणत्याही पथ्याचा विचार तारतम्याने करावे. फार कडक पथ्य देऊ नये. ॲपॅरिझम 264 खऱ्या चिकित्सकाच्या योग्य चक्तीचे व खात्रीचे असे औषध मिळाले पाहिजे, जेणेकरून त्या औषधाचा रोगदुरुस्तीच्या कार्याविषयी खात्री असावी. तसेच औषध खात्रीलायक आहे की नाही याची त्याला कल्पना आली पाहिजे. ॲपॅरिझम 265 याबरोबर रोगी पण योग्य व खात्रीलायक औषध घेतो आहे याची खात्री करून घ्यावी. ॲपॅरिझम 266 प्राणिज व वनस्पतीजन्य अशा दोन प्रकारच्या औषधी आहेत. त्याची रोगावस्था शक्ती ही त्या पदार्थाच्या ताजेपणावर अवलंबून राहील. ॲपॅरिझम 267 ते 68 औषधाचे गुणधर्म कसे कायम टिकवावे. औषधाचा रस काढून तो तितक्याच प्रमाणात मद्यार्कात मिसळावा. असे तयार केलेले मिश्रण नीट हलवून बाटलीत घट्ट बंद करून 24 तास ठेवावे. काही भाग खाली बसेल व वर पातळ द्रव्य राहील. अशा पदार्थात प्रथिनद्रव्य व बुडबुडीत द्रव्य जास्त आहे. अशा औषधाच्या रसात मद्यार्क दुप्पट मिसळावा. ज्या औषधद्रव्यात रस कमी प्रमाणात आहे अशा द्रव्य कुटुंब
हॅलो. ज्या औषधात प्रतिद्रव्ये व बुळबुळीत द्रव्ये जास्त आहे अशा औषधांच्या रसात मद्यार्क दुप्पट मिसळावा. ज्या औषधद्रव्यात रस कमी प्रमाणात आहे असे द्रव्य कुटून अगदी चटणीसारखे वाटून त्याचा गोळा करून मग त्यात दुप्पट मद्यार्क मिसळावा व बाटलीचा घट्ट बूच लावून त्यात योग्य तऱ्हेने साठवून ठेवावे. उदाहरणार्थ धनिया मीन्स ऑलिंडर. जी वाळलेली किंवा सुकलेली द्रव्ये आहेत त्यांची वस्त्रगाळ चूर्ण करून त्यात दुग्ध शर्करा मिसळून दशमान पद्धतीने 3 वेळा खोलून मग 3x पावडरचे झाल्यावर ते द्रव्य 1 ग्रॅम घेऊन त्यांचे द्रावण करावे व मग त्यापासून पुढे शक्ती करावी. सुकलेल्या वनस्पतीचे चूर्ण कसे चांगले राखावे. ज्या वनस्पतीची चूर्ण केली नाही ती कितीही सुकलेली असो तिच्यात थोडा ना थोडा ओलसरपणा असतोच म्हणून तिचे बारीक चूर्ण होऊ शकत नाही. म्हणून अशा ओबडधोबड चूर्णाला गरम पाण्याच्या आधारे सुकवावे व मग त्याचे वस्त्रगाळ बारीक चूर्ण करावे. मग ते घट्ट बूच लावलेल्या बाटलीत भरून ठेवावे. म्हणजे औषधद्रव्याचा नाश न होता ते बरेच दिवस टिकेल. आयुर्वेदाप्रमाणे कोणतेही द्रव्य 6 महिन्यानंतर सत्वहीन होते. होमिओपॅथिक औषधे कशापासून तयार केलेली आहेत. खनिज द्रव्ये मिनरल किंगडम. उदाहरणार्थ सोने, चांदी, शिशी, ॲल्युमिनियम, तांबे व त्याचे क्षार. वनस्पतीजन्य व्हेजिटेबल किंगडम. उदाहरणार्थ ॲकोनाइट, बेलाडोना, लायकोपोडियम. प्राणीज ॲनिमल किंगडममध्ये उदाहरणार्थ एपिस मेलिफिका, लॅकियासिस, टेरंटुला. 4. नोसूड्स. रोगाच्या लसीपासून तयार केलेली औषधे. विकृतीपणाजन्य पॅथॉलॉजिकल पदार्थापासून तयार केलेले. उदाहरणार्थ ट्युबरक्युलिनम, मेडोरिनम, सिपिलिनम, इन्फ्लुएंझिनम, मॉर्बेलिनम. सार्कोड्स. मानवी शरीरातील पेशीपासून व ग्रंथीपासून निर्माण केलेले. उदाहरणार्थ थायरॉइडिनम, ॲड्रेनलिन, कोलेस्टेरिनम. 6. शक्तीकृत द्रव्यापासून. उदाहरणार्थ एक्स-रे, रेडियम, इलेक्ट्रिसिटी वगैरे. होमिओपॅथीची औषधे पातळ किंवा द्रव स्थितीत किंवा पावडर करून वापरण्यात येतात. जी औषधे अद्राव्य आहेत ती औषधे घोटून खलून 3 किंवा 4 शक्तीच्या दशमान पद्धतीने करण्यात येतात व नंतर त्याचे पाण्यात किंवा मद्यार्कात द्रव्य करण्यात येते. मग यापासून पुढच्या शक्ती शतमान पद्धतीने वाढवण्यात येतात. अशा रीतीने अद्राव्य पद्धतीने द्रावण करता येते व सूक्ष्मीकरण वाढवण्यात येते.